खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बोंबलाचा सार. अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा. तर ओल्या बोंबलाचा सार बनवण्यासाठी मी स्वच्छ बोंबील धुवून घेतले. आता त्यावर थोडंसं मीठ घालून, पाव चमचा हळद आणि लाल तिखट थोडंसं घालायचं आणि मस्तपैकी हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया बाकीची तयारी करेपर्यंत. आता मसाल्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि आल्याचा तुकडा, आता हे बारीक वाटून घेऊ. आता त्याच भांड्यामध्ये एक टोमॅटोही वाटून घेते. थोडीशी मी चिंचही भिजत घातली. चिंचेचा कोळही आपल्याला घालायचा आहे, तर ही आता बाजूला ठेवून देऊ. आता गरम तेलामध्ये आधी वाटलेला जो मसाला आहे ना, तो घालून घेऊ. हिरवी मिरची, लसूण, आलं मस्तपैकी परतून घेऊ. छान लागतं हे सार, नक्की करून बघा. उन्हाळ्यात मस्त लागतं भाताबरोबर. आता हे भाजून झालं थोडं हलकासा मसाला की यामध्ये वाटून घेतलेला टोमॅटो घालू. टोमॅटोला छान असं भाजून घ्यायचं बरं का, टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत. छान असा कच्चापणा निघून गेला ना, मस्त लागतं याचं कालवण, रस्सा छान लागतो. आता टोमॅटो छान भाजत आलाय. आता त्यात थोडीशी हळद घालू आणि ठेवणीचा कुठलाही मसाला घातला ना आवडीप्रमाणे तरी चालेल, मस्तच लागतं हे सार. आता छानपैकी मसाला परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचा मसाला, म्हणजे कच्चापणा निघून जातो. बघा छान आता थोडंसं तेल सुटले. तर यामध्ये चिंचेचा कोळ घालू, जे आपण चिंच भिजत घातली होती. थोडंसं पाणी घालून मसाला मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आवडीप्रमाणे पाणी घालायचं. हे सार आहे ना थोडंसं पातळच असतं, म्हणून अजून थोडंसं मी पाणी घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. छान असं आता आपण थोडंसं मीठ घालू. आधीही मीठ घातले म्हणून बेतानं, आणि मस्त दणकून एक उकळी काढून घेऊ. बघा छानपैकी उकळी आली आहे, मस्त वास येतोय कालवणाचा. आता यामध्ये ते आपण बोंबील जे चटणी मीठ लावून ठेवलंय ना, हळद, हे घालूया आणि याला थोडंसं असं कालवणात मिक्स करून झाकण ठेवून एक छान अशी पटकन उकळी काढून घेऊ. लगेच काढून घ्यायची बरं का, त्याला वेळ नाही लागत. बोंबलाला जास्त शिजवायचं नाही, लगेच ते गाळ होतात. बघा लगेच शिजले बोंबील, त्याला जास्त वेळच नाही लागत ना. गरम रश्श्यात टाकलं की मस्त होतात. छान रस्सा झालाय बघा, मस्त दिसतंय. आता वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ. आणि आता बघा हा रस्सा खूप टेस्टी लागतो, नक्कीच करून बघा. आणि उन्हाळ्या दिवसात हे मस्त असं कढीसारखं छान टेस्ट येते याच्यामध्ये. आणि आता हे मस्तपैकी झटकीपट आपला बोंबल्याचा रस्सा, बोंबलाचा सार झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.